आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। चेतेश्वर पुजाराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून पुजारा निवृत्त झालेला आहे। त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे। क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। क्रिकेटच्या सगळ्याच प्रकारांमधून पुजाराने निवृत्ती घेतलेली आहे। टी20 किंवा कसोटी या सगळ्याच सामन्यांमधून त्याने निवृत्ती स्वीकारलेली आहे। इथून पुढे चेतेश्वर पुजारा क्रिकेट सामने खेळणार नाहीये। राजश्री वाघमारे या संदर्भात आपल्याला माहिती देतात। राजश्री, तृप्ती, आज थोड्या वेळापूर्वी चेतेश्वरने एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं की भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरताना माझं सर्वोत्तम देणं हे सगळं शब्दात सांगणं अशक्य आहे। कारण गेली अनेक वर्ष चेतेश्वरला आपण पाहतोय की क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक मॅचमध्ये आपण त्याचा एक फलंदाज असताना तो प्रत्येक मॅचमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं उठून आला होता। मात्र आज त्याने एक एक्सवर पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्याने हे आपण म्हणू शकतो एक भावूक असं स्टेटमेंट दिले की यापुढे तो आपल्याला कुठल्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये दिसणार नाहीये। गेलं तर ऍक्च्युली अनेक वर्ष आपण त्याला बघतोय। त्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने जवळपास 103 टेस्ट मॅच खेळले आहे, ज्यामध्ये 195 धावा त्याने केलेल्या सरासरीमध्ये आणि 19 शतकं असतील आणि 35 अर्धशतकांचा समावेश होता। त्याचा सर्वोच्च टेस्ट स्कोर हा जवळपास 206 धावांचा होता। एवढं सगळं असताना सुद्धा, एवढा छान स्कोर असताना आज चेतेश्वर पुजारा यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून आपण क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतोय असं जाहीर केलं। निश्चित राजश्री, आशिया कप सुरू होणार आहे आणि त्याआधी अनुभवी क्रिकेटरने अशा प्रकारची निवृत्ती जाहीर करणं म्हणजे क्रिकेट संघासाठी हा धक्का आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।